नमस्कार, मी प्रियंका लाठी. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. नागपूरमधून ही बातमी आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारीवरून नाट्यमय घडामोडी राज्यभरच पाहायला मिळतात, पण त्यातल्या त्यात नागपूरमध्ये मोठी घडामोड पाहायला मिळते. भाजप उमेदवाराने अर्ज मागे घेऊ नये यासाठी त्यांच्याच समर्थकांनी किसन गावंडे आहेत. आम्ही सीएम साहेबांकडे जातोय. तोडगा निघतो. त्यांचा फोन आला होता. तोडगा निघता साहेब परिणजी बोलले. माननीय सीएम साहेबांकडे आम्ही जातोय. सीएम साहेबांनी परिणजीशी बोलणं झालेलं आहे. आम्ही त्यांच्याकडे जातोय. कार्यकर्त्यांना चिंता करण्याची गरज नाही. त्यांच्या विकासाचा जो प्रश्न तो विकास नक्कीच होईल. असं काहीच असं नाही. असं नाही. कुठे होणार आहे मुख्यमंत्र्यांचं? मान्य परिणजीशी बोलणं झालं आहे. परिणजींना जसं कुठे चाललंय मुख्यमंत्र्यांना? मुख्यमंत्री सांगतो मागे घेणार का तुम्ही उमेदवार? तिथंच गेल्यावर ठरेल. आणि असा कुठलाही अन्याय घडणार नाही. या भागातल्या कार्यकर्त्याचं मन दुखावेल अशी कुठलीच घटना घडणार नाही. सीएम साहेबांना तुम्हाला तुमचं मत विचारलं माननीय तर काय परिणजीशी सांगणार? बोलणं झालं तेच मला सांगू शकतो. सीएम साहेबांनी तुमचं मत विचारलं तर काय सांगणार? नाही, मी कार्यकर्त्यांच्या मताची सहमत आहे. कार्यकर्त्याच्या भावनेचा आदर आहे. मी कार्यकर्त्याची मताची सहमत आहे. सीएम साहेबांनी तुम्हाला तुमचं मत विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? काय नाही, मी कसा कार्यकर्त्यांचं मत मांडीलच. कार्यकर्त्यांचं मत मांडीलच. कार्यकर्त्यांचं मी मत मांडणार आहे. आणि कार्यकर्त्यांना कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. तुमची समजूत काढली तर तुम्ही ऐकणार नाही नाही, असं कुठलाच विषय होणार नाही. असा कुठलाच विषय होणार नाही. कार्यकर्त्यांच्या विरोधात निर्णय कुठलाच होणार नाही. बरं, मला एक सांगा की आता आतमध्ये काय चर्चा झाली? आतमध्ये चर्चा झालेली आहे की कार्यकर्त्यांची जी मागणी आहे की या भागातला एक नगरसेवक व्हावा. नगरसेवकाकडे अधिकार दिले आणि त्या पद्धतीने कामं कुठले अडथळा होणार नाही. तर त्यांनी मग सीएम साहेबांना फोन लावला. सीएम साहेबांनी बोलून घेऊ, आपण काही चिंता नाही. पर्याय नाही, काय? अपक्ष लढणार नाही. आता बरं, मला सांगा- शक्य आहे. नाही, असं सांगितलं आहे. शक्य आहे. माझं काय म्हणणं आहे, प्रतिनिधित्व कसं मिळेल? नाही कुठल्याही कसं मिळेल तुम्ही जर अर्ज वापस घेतला तर? माझं काय म्हणणं आहे, पक्ष नेतृत्व ठरवेल. होऊ शकते की ते स्वीकृत नगरसेवक देतील. या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की. नाही, मिळालेलं नाही पण देतील असं मला तरी वाटते. आणि या भागावर अन्याय होणार नाही हे नक्की. मला कार्यकर्त्यांना विनंती आहे. तर किसन गावंडे यांनी आत्ताच आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. अपक्ष लढणार नाही, पक्षाचा जो काही निर्णय आहे तो मान्य आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे.